माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर नेमकं आयुष्यामध्ये यशस्वी झालो, जीवन कृतार्थ झालं, हे कुणाकडे बघून आम्ही समजायचं? ज्यांचं जीवन परिपूर्ण आहे, ज्यांच्या जीवनामध्ये व्यापकता आहे, अखंड पॉझिटिव्हिटी आहे, अखंड प्रेम आहे, ज्यांचं जगणं असीम आहे, उदात्त आहे, व्यापक आहे, विशाल आहे, अशा सज्जनांच्या सोबत आम्हाला जगता यावं. भल्यांचे दर्शन तेची शुभवचन, म्हणजे सज्जनांचं दर्शन हेच आमच्यासाठी एक शुभवचन आहे. मग हे भले लोक, सज्जन लोक, संत लोक असतात कसे आणि त्यांचा संग आमच्या आयुष्यामध्ये काय करतो? जीवन भरून टाकतो. भरलेल्या जीवनामध्ये अमृताशिवाय दुसरं काहीच नसतं. असं भरलं पुरलं जीवन ज्यांचं आहे त्यांच्याविषयी तुकोबराय असं म्हणतात, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही, ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. म्हणजे तुकोबराय असं म्हणतात की अमृताच्या वेलीला अमृताचीच फळे येतात. जसे बीज असेल तसाच त्याचा वृक्ष होतो. म्हणून हे नारायणा, अशा प्रकारच्या संतांची संगती मला दे की ज्यांच्या शब्दामध्ये ओलावा आहे. अशा माणसांचा मला सहवास दे की जे रसयुक्त आहेत, की ज्यांच्या रसपानातून फक्त जीवनाचं कल्याणच होतं. पुढं तुकोबराय असं म्हणतात की उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिसेवरी, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. म्हणजे चांगल्या रसाचं सेवन केलं की घसा थंड होतो आणि शरीराची कांती पण शुद्ध दिसते, बरी दिसते. चंदनाच्या संगतीनं जसा भोवतालच्या वृक्षात सुगंध गुण येतो, तसंच संतांच्या संगतीनं संतांचं गुण आमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि एकदा ते गुण आले की आम्हीही तसंच होऊन जातो. आपल्यासारखे करीती तात्काळ. तसं होणं हेच जीवनातलं खरं यश आहे. जय हो, मंगल हो.